माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आमच्याबरोबर आहेत. सर, राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे. तुटीचा एक घट दाखवली गेली आहे. नाही, खरंच चिंताजनक आहे. कारण महाराष्ट्राच्याच प्रगतीवर देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती असते. आपल्या महाराष्ट्राचं देशाच्या GDP मध्ये योगदान हे 15% आहे. इंडस्ट्रियल ग्रोथमध्ये आमचं योगदान 20.23% आसपास आहे. आणि हा चिंतेचा विषय आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीची जो गती आहे ती आता नकारात्मक आहे. कोरोनाचा कुठेतरी फटका बसला असं हे सांगतो. खरं आहे की कोरोनाचा फटका बसला. सरकारच्या या निगेटिव्ह ग्रोथ रेटवर मी टीका नाही करणार, कारण हे खरं आहे की आता कोरोनाचं संकट होतं, लॉकडाऊन होतं. आपण जे उत्पन्न गृहीत धरलं किंवा आपण जो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट हा 32 लाख कोटीपर्यंत धरला होता, खूप मोठी घट त्यामध्ये झाली. फक्त आक्षेप काय की जेव्हा अर्थचक्र मंद होतं, जेव्हा अशा पद्धतीने आपण मागे जातो, तर महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल, शेवटी आमचं पहिलं कर्तव्य जबाबदारी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. या उत्पन्न वाढीच्या संदर्भात समिती झाली, एकच बैठक झाली माननीय अर्थमंत्री महोदयांची. मला असं वाटतं की अर्थमंत्री महोदयांनी या संकटातून बाहेर जाताना जसं आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं मत आपण घेतो, तसं राज्यामध्ये अर्थतज्ञ आहे, राज्यामध्ये सर्व विरोधी पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक घेतली पाहिजे. कारण हा कोरोनाचा कालावधी आहे. असं म्हणून चालणार नाही की मागच्या 10 वर्षात झाली नाही, 20 वर्षात झाली नाही. मागच्या 10-20 वर्षाच्या कालावधीत असा प्रश्न उपस्थित झाला नव्हता. आर्थिक पाहणी अहवालात असं म्हटलं की उणे 8%वर अर्थव्यवस्था जाते आणि GDP 5%वर जाते आणि राज्याची GDP 5.7वर आहे आणि देशाची 5.वर आहे, अशा पद्धतीचं मांडलं गेलं आहे. मला असं वाटतं की आता आपल्या सर्व क्षेत्रामध्ये, म्हणजे बांधकाम क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्राविषयी इतर क्षेत्र असेल, सर्व ठिकाणी निगेटिव्ह होतं. हे खरं आहे की कोरोनाचं संकट देशावर आहे, जगावर आहे, महाराष्ट्रावर आहे. पण ज्या पद्धतीने देशावर अशा पद्धतीचं संकट आल्यानंतर प्रधानमंत्री महोदयांनी तज्ज्ञाच्या बैठकी सुरू केल्या, उद्योग क्षेत्रामधल्या बैठकी सुरू केल्या, विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकी सुरू केल्या, मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकी सुरू केल्या आणि आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं. या राज्यामध्ये तर आत्मनिर्भर संदर्भात ही चर्चा होत नाही, नकारात्मक भूमिकेबद्दलही चर्चा होत नाही. हे मात्र वेदनादायी आहे. संजय राऊतांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे की जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी महाराष्ट्रावरच नेहमी होते, असं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य संदर्भात तर आपल्या संविधानामध्येच तरतूद आहे. आणि एखाद्यानी समजा माननीय मोदीजींना विरोध केला म्हणजे त्यांना इन्कम टॅक्समध्ये चोरी करण्याचं काय कवचकुंडल प्राप्त होईल का? बघा, ते अशा पद्धतीची भाषा योग्य नाही. तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर इन्कम टॅक्स येईल ना. म्हणजे हे एक नवीन पद्धत विकसित होत आहे का की मोदीजींना शिव्या दिल्यानंतर आता म्हणजे हे वॅक्सिन आहे, मोदीजींना विरोध हे आमच्यासाठी वॅक्सिन आहे, यानंतर इन्कम टॅक्सची धाड आमच्यावर होता कामा नये. आम्ही 300 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स चुकवला तरी आमच्याकडे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी येता कामा नये, इन्कम टॅक्सचं नाव लिहिलेल्या लेटरहेडवर कागद येता कामा नये. आश्चर्यजनक आहे. आता मला विधानसभेत एक प्रश्न आला, सरकारने सांगितलं की याची आमदाराची चौकशी करायची. मग प्रश्नात काहीच नव्हतं. मी तर आनंदाने सांगितलं की नाही, ही आमची जबाबदारी आहे आणि ही नेत्यांची सर्वांची जबाबदारी आहे. आरोपाला कशाला घाबरायचं, रडायचं, हे काय मला आवडणारी गोष्ट नाही. हां, याच्यात का सत्यासाठी संघर्ष करा ना, की मी सत्याची बाजू जर घेतली आहे तर निश्चितपणे संघर्ष केला पाहिजे. हे एक वाक्य जोडून की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अन्याय होतो असं म्हणून त्याच्या मागे काहीतरी आपण कवचकुंडल निर्माण करण्याचा प्रयत्न करू. आर्थिक पाहणी अहवालात ना आता येणाऱ्या बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसतील, काय सूचना कराव्यात असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं की गंभीर गोष्ट आहे की आम्ही एकीकडे वेगाने प्रगतीच्या मार्गावर जाताना हे एक मोठं स्पीड ब्रेकर आलं आहे आणि या स्पीड ब्रेकरचा विचार करून सर्वंकष विचार केला पाहिजे. आणि अशा प्रसंगात जर आपण राजकारण करतो, वैधानिक विकास मंडळ रद्द केलं, हे काही योग्य नाही ना. आत्ता आपण सर्वांनी
एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. आम्ही सर्वांनी एकमेकाला सोबत करत सहकार्याच्या भावनेने एकत्रितपणे चर्चा केली पाहिजे. मी अर्थसंकल्पात हे मांडेल. अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये भाग घेताना काही मी सरकारने सर्वच वाईट केलं, सरकार वाईटच करताय ही आमची भूमिका असणार नाही. आमची भूमिका सकारात्मक असेल. आमची भूमिका ही असेल की कुठेही त्रुटी आहे, उणीव आहे, ही दाखवणं म्हणजे टीका नव्हे आणि ही उणीव दूर केली पाहिजे. जर उद्या मी सांगितलं की तुम्ही 1,44,000 कोटीचा पगार देण्यासाठी कर्ज काढलं, तेव्हा आपल्याला कुठेही अडचण आली नाही. पण शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीमसाठी थोडंसं कर्ज काढायचं असेल, तेव्हा कर्ज दिसत असेल तर मग वाईट वाटतं की आपण या राज्याच्या प्रगतीसाठी ज्या ज्या सेक्टरमध्ये लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात हो, त्यांना कुठं अशी आठवड्यामध्ये 2 दिवसाची सुट्टी, आठवड्यामध्ये कामाचे तास असं नसतं. 24-24 तास ते परिश्रम करतात आणि त्यांना जर पैसे द्यायचे आहे, अनुदान द्यायचं आहे, त्यांची सबसिडी द्यायची आहे तर तुम्ही देत नाही. तर मला वाटतं की याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. हे खरं आहे की यावर्षीचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा आपल्यासाठी चिंताजनक आहे. पण हेही खरं आहे की माझा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर, उद्योजकांवर, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर, कष्ट करणाऱ्यांवर, परिश्रम करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे की यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा वैभवाचे दिवस महाराष्ट्राला आणता येतील. म्हणून आर्थिक पाहणी अहवाल हा काही माझ्या दृष्टीने शेवटचा टप्पा नाही. चिंताजनक आहे पण एवढी चिंताजनक नाही की ज्यातून आम्ही पुढे जाऊ शकणार. आर्थिक पाहणी अहवाल चिंताजनक आहे पण चिंता वाढवणाराही नाही आहे. पण याच्यात ना बोध घेणं गरजेचं आहे आणि सर्वसमावेशक जे आर्थिक पाहणी अहवालानंतर जे काही घडामोडी घडतील त्यावर सरासर विचार केला पाहिजे अशा पद्धतीची सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश हेमंत बिर्जे, TV9 मराठी, मुंबई. महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्ससह पहिल्या क्रमांकाची मोहोर. बातमी महाराष्ट्राच्या हिताची, बातमी तुमच्या काळजीची. प्रत्येक बातमी सुपरफास्ट, प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान, तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण. लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com.